धन्यवाद श्वेता. नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी माझ्यासह सुरुवात करूयात हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत मुंबईतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत करणार चर्चा. गेल्या काही दिवसात कृषी मंत्र्यांचं काही ना काही प्रकरण बाहेर निघतंय. त्यामुळे असा कृषी मंत्री शोधला ज्याचं काहीच प्रकरण बाहेरच निघणार नाही. कृषी मंत्री पदावरून अजितदादांचा खोचकटोला. रोहित पवारांची आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद. संजय शिरसाट यांच्या संदर्भात पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची ट्विटरवरून माहिती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर काम करू दिलं नाही. मनोज जरांगे यांचा मोठा आरोप. आमच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं तरी लोकशाही मार्गानं कुणी आंदोलन करत असेल तर त्यांची भूमिका समजून घेऊ. जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. लालबागच्या राजाची पहिली झलक पाहून भाविक सुखावले. मुंबईत अनेक ठिकाणी गणरायाचं जल्लोषात आगमन. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस. पहाटेपासूनच पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी. कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ. राजस्थानच्या बासवाडा भागात महापूर. संगमेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा. मंदिरात अनेक भाविक अडकले. पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर. 5,400 कोटींच्या योजनांचं करणार लोकार्पण. अहमदाबादमध्ये मोदी करणार रोड शो. आणि युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर रशियाच्या तेल रिफायनरीला भीषण आग. तर ड्रोन हल्ल्यात रशियाच्या अनेक शहरांचं मोठं नुकसान. आता या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. गणेशोत्सवानिमित्तानं आतापर्यंत 380 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला असून त्यापैकी अनेक रेल्वेगाड्या धावायला सुरुवात झाली आहे. मध्य रेल्वेनं आतापर्यंत 306 गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचं जाहीर केलं. त्यात आणखी 2 विशेष रेल्वेगाड्यांची भर पडली आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान 2 विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. मेट्रो 3 आरे ते वरळी भुयारी मार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुशखबर आहे. आतापर्यंत रविवारी सकाळी 8:30 पासून सुरू होणारी मेट्रो ही रविवारी 31 ऑगस्टपासून सकाळी 6:30 पासून धावेल. त्यामुळे सकाळी मेट्रोना कामावर जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असून त्यावेळेचं रेल्वे आरक्षण करण्यासाठी प्रवाशांची आत्ताच लगबग सुरू झाली आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे काल प्रवाशांनी सकाळीच तिकीट काढायला सुरुवात केली. पण रेल वन ॲप आणि IRCTCचे संकेतस्थळ आणि इतर ॲप तांत्रिक बिघाड असल्यामुळे प्रवाशांना तिकीट काढता आलं नाही. देशभरात सध्या ई-फार्मसी आणि क्विक कॉमर्स मंचावरनं ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अथवा बोगस चिठ्ठीच्या आधारे ही विक्री केली जाते. या बेकायदा औषध विक्रीवरती बंदी घालावी अशी मागणी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टनं केली आहे. याबाबत संघटनेनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवलंय. गणेशोत्सवात मोदक, लाडू अशा विविध प्रसादाच्या विक्रीमध्ये प्रचंड वाढ होते. याच काळात पदार्थामध्ये भेसळ करण्याचे प्रकार वाढतात. त्यांना आळा घालण्यासाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं कंबर कसली आहे. यंदा असे प्रकार घडू नयेत, प्रसादाच्या पदार्थांमध्ये भेसळ होऊ नये यासाठी त्रिस्तरीय उपाययोजना आखण्यात आली आहे. गणेशोत्सवाला राज्य शासनानं राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून त्या उपक्रमांतर्गत शासनानं भजनी मंडळांना भांडवली अनुदान या योजनेमार्फत राज्यातील 1800 भजनी मंडळांना अनुदान देण्याची घोषणा केली. या घोषणेचे गणेशोत्सव समन्वय समितीनं स्वागत केलं असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देखील अनुदान द्यावं अशी मागणी समितीनं केली आहे. मेट्रो 3 मार्गावरील भूमिगत असलेल्या विधान भवन स्थानकातनं मंत्रालय, विधान भवन आणि नवीन प्रशासकीय इमारतीत थेट जाता येणार आहे. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मेट्रो स्थानकातून सहजपणे मंत्रालयात प्रवेश मिळावा यासाठी MMRCL कडनं तब्बल 306 मीटर लांबीचा सबवे तयार केला जाणार आहे. त्याचं काम सुरू असून डिसेंबर अखेर ते पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. चीन, अमेरिका आणि युरोपमध्ये येणाऱ्या बांधकाम साहित्यावरती 50% आयात शुल्क लावल्यास त्याचा थेट परिणाम भारतातील घर घेणाऱ्यांवरती होऊ शकतो. अनारॉकच्या ताज्या अहवालानुसार असं झाल्यास भारतामध्ये घर बांधणीचा खर्च 5% किंवा त्यापेक्षा अधिक वाढू शकतो.
कोकण रेल्वेवरील स्थानकांची जबाबदारी रेल्वे पोलिसांवरती सोपवण्यात आली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार आहे. काही दिवसात कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. रेल्वे पोलीस ठाण्याच्या सध्या 3 ते 4 पोलीस अधिकारी आणि 60 पोलीस कर्मचारी कार्यरत असतील. जळगावातील चोपड्यामध्ये गणरायाच्या सजावटीसाठीच्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठ सजली आहे. घरगुती गणपतीच्या सजावटीचं आकर्षक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली. वरळीच्या महाराजाचा आगमन सोहळा थाटात पार पडला. वरळीच्या महाराजाचं यंदाचं 103वं वर्ष आहे. नवसाला पावणारा बाप्पा अशी त्याची ख्याती आहे. जळगावच्या नशिराबाद इथे श्री हनुमानपेठ मंडळाच्या गणपती बाप्पाच्या आगमन मोठ्या उत्साहात झालं. या आगमन सोहळ्यामध्ये गावातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. डोंबिवलीतील प्रसिद्ध डायमंडच्या राजाचं थाटामाटात आगमन झालं. पारंपरिक पद्धतीने लाडक्या बाप्पाचं आगमन झालं. यावेळी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली. बाप्पाच्या आगमनानिमित्तानं यावेळी उभं रिंगण सोहळा ठेवला होता. वाशिमचा हिवरा गणपती इथल्या नवसाच्या गणपती माता पार्वती मंदिरामध्ये भाविकांनी गणपती दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली. गेल्या 109 वर्षांपासून या नवसाच्या गणपतीची ख्याती आहे. गणपतीच्या आगमनाला अवघा 1 दिवस उरलाय. पूजेचं सजावटीचं प्रसादाचं साहित्य खरेदी करण्यासाठी दादर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये. खरेदीसाठी गणेश भक्तांची लगबग बघायला मिळते. यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणस्नेही विसर्जनासाठी संपूर्ण मुंबईत 275हून अधिक कृत्रिम तलाव आहेत. जास्तीत जास्त शाडू मूर्ती घडाव्यात यासाठी मूर्तिकारांना आतापर्यंत तब्बल 990 टनाहून अधिक मोफत शाडू मातीचं वाटप करण्यात आलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल एसटी आगारातून प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळालाय. यंदा पनवेलच्या एसटी बस डेपोमध्ये तब्बल 10 नवीन बसेस दाखल झाल्या असून त्यामुळे प्रवाशांना अधिकची सेवा उपलब्ध करून देणं आगाराला शक्य झालंय. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांना नवी मुंबई पोलिसांनी वाहतुकीचा मोठा दिलासा दिलाय. मुंबई सोडताना होणारी कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष तयारी केली आहे. रेती सिमेंट सोबतच अवजड मालवाहू वाहनांना या मार्गावरती तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. नागपूरसह विदर्भातील काही भागात बुधवारी दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे गणपती आगमनाच्या दिवशी पावसाचं विघ्न असण्याची दाट शक्यता आहे. मंगळवारी आणि बुधवारी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गणेशोत्सवाला अवघे काही तास शिल्लक असल्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली. मात्र कालपासून ही वाहतूक कोंडी रायगड जिल्हा पोलिसांनी त्यावरती नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलंय. रायगड पोलिसांनी AI तंत्रज्ञान वापरून वाहतूक कोंडीवरती नियंत्रण मिळवलं. श्री वीर तपस्वी पंचमुखी परमेश्वर मंदिराच्या 4थे श्रावण मास तपोनुष्ठान सांगता समारंभ कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पूजा आणि आरती करून दिव्य दर्शन आणि आशीर्वाद घेतले. नगरमध्ये धार्मिक स्थळावरती तोडफोड करून दंगल घडवण्याचा प्रयत्न झाल्यामुळे मोठी खळबळ माजली. सय्यद घोडेपीर दर्ग्यावरती पहाटे जेसीबीनं हल्ला केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेतलं असून अफवांवरती विश्वास न ठेवता शांततेचं आवाहन पोलिसांनी केलं. रत्नागिरी जिल्ह्याचं शेवटचं टोक असलेल्या तसंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडणगड इथे राज्याच्या इतिहासातील सुसज्ज न्यायालय उभं राहिलंय. या न्यायालयाच्या इमारतीची लवकरच देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या इमारतीच्या कामाची मंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली. राज्यात पावसाचा जोर काही दिवसांपासून कमी झालाय. अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहील. खानदेशाची कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव जळगाव रेल्वे स्टेशनला द्यावं तसंच मुंबईतील दादर स्थानकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्टेशन असं नाव द्यावं. या प्रमुख मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शासनाकडे मागण्यांचं निवेदन पाठवलं.